नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025-2026 साठी सुपर क्वालिटीचे सुपर प्रश्न पाहणार आहोत। जास्त वेळ न घेता लगेचच प्रश्नांकडे वळूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र इंग्रजी भाषेत प्रकाशित होत नव्हते? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए, रास्त गोफ्तार। ठीक आहे, रास्त गोफ्तार हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजीत प्रकाशित होत नव्हते, तर गुजराती भाषेत प्रकाशित होते। ठीक आहे, रास्त गोफ्तार हे गुजराती वृत्तपत्र आहे जे दादाभाई नौरोजींनी 1851 मध्ये सुरू केलं होतं। ठीक आहे, कोणी सुरू केलं होतं रास्त गोफ्तार? दादाभाई नौरोजींनी सुरू केलं होतं 1851 मध्ये। आता उरलेले तीन, न्यू इंडिया, मराठा आणि बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते। ठीक आहे, न्यू इंडिया कोणी सुरू केले होते? तर ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते। न्यू इंडिया वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते। मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते। बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी सुरू केले होते 1780 मध्ये। हे वृत्तपत्र महत्त्वाचं आहे कारण हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे। कोणतं? द बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे जे इंग्रजी भाषेत प्रकाशित होते। सुरू केले होते जेम्स ऑगस्टस हिक्की याने 1780 मध्ये। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर असणार आहे रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होत नसून गुजराती भाषेत प्रकाशित होत होतं। त्यानंतरचा सुपर प्रश्न असणार आहे, ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल शहर केव्हा जिंकले? ठीक आहे, योग्य उत्तर असणार आहे बघा 1453। ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल, सध्या त्याला इस्तांबूल म्हटलं जातं। ठीक आहे, इस्तांबूल सध्याचं नाव आहे कॉन्स्टँटिनोपलचं, तर हे जे शहर आहे ते 1453 मध्ये जिंकलं होतं ऑटोमन तुर्कांनी। ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा 1498 महत्त्वाचा ऑप्शन आहे। 1498ला वास्को द गामाने भारताच्या कालिकत बंदरात पाऊल ठेवले होते व भारतात येणारा पहिला पोर्तुगीज ठरला होता। ठीक आहे, 1498ला वास्को द गामा भारतात आला होता। ठीक आहे, आणि पहिला पोर्तुगीज ठरला होता भारतात येणारा। कुठे उतरला होता? कालिकत बंदर। हा देखील प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन बी आहे 1492 महत्त्वाचा आहे। 1492 मध्ये क्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावलेला आहे। ठीक आहे, कोलंबस हा स्पेनचा रहिवासी होता। ठीक आहे, 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लागला असा प्रश्न देखील विचारला जातो। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय असणार आहे? कॉन्स्टँटिनोपल जिंकलेल्या ऑटोमन तुर्कांनी 1453 मध्ये। त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, पिट्स इंडिया ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? कोणत्या वर्षीचा आहे? तर 1784। उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 1784। पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा आहे। या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा 1765। 1765ला रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राजव्यवस्था सुरू केली होती। ठीक आहे, त्यानंतर 1773 हा महत्त्वाचा ऑप्शन असणार आहे। 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट आणण्यात आला होता। ठीक आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? 1773चा आहे। 1772 ऑप्शन आहे बघा, यावर्षी वॉरन हेस्टिंग्सने क्लाइव्हने जी काही दुहेरी राजव्यवस्था सुरू केली होती ती बंद करून टाकली। ठीक आहे, 1772 मध्ये। पिट्स इंडिया ॲक्ट कधीचा आहे? 1784चा हे आपलं मूळ उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय गीत सर्वप्रथम कुठे गायलेले? ठीक आहे, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रश्न नीट वाचायचा। या ठिकाणी राष्ट्रीय गीत विचारलेलं आहे, तर राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम। ठीक आहे, तर हे सर्वप्रथम गायलं गेलं होतं कलकत्ता या ठिकाणी। ठीक आहे, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही सर्वप्रथम कलकत्त्यालाच गायले गेले होते। ठीक आहे, यापैकी राष्ट्रीय गीत जे वंदे मातरम ते 1896ला झालेल्या कलकत्ता अधिवेशनात हे पहिल्यांदा गाण्यात आलं होतं आणि कोणी गायलं होतं? तर रवींद्रनाथ टागोरांनी गायलं होतं वंदे मातरम। ठीक आहे, 1896 कलकत्ता अधिवेशन। भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे। ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारलेला आहे।
तर दुसरीकडे राष्ट्रगीत जे आहे जनगण मन ते 1911ला गायलं गेलं, पहिल्यांदा 1911ला गायलं गेलं कलकत्ता अधिवेशनातच. ठीक आहे. जनगण मनचे लेखक कोण आहेत विचारले जातात, रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, भगवान महावीरांच्या शिकवणीच्या संकलनास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? तर आगमसूत्र. ठीक आहे. आगमसूत्र म्हटलं जातं भगवान महावीरांच्या शिकवणीच्या संकलनास. ठीक आहे. आगमसूत्र. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे. ठीक आहे. शेवटचे का? तर जैन धर्माचे फक्त 24 तीर्थंकर होते. टोटल 24 तीर्थंकर, 24वे व शेवटचे होते भगवान महावीर. ठीक आहे. तर पहिले देखील लक्षात ठेवायचे, ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर होते. त्यानंतरचा प्रश्न, सालबाईच्या संधीने किंवा तहाने खालीलपैकी कोणत्या युद्धाचा शेवट झाला होता? योग्य उत्तर असणार आहे बघा, पहिले अँग्लो मराठा युद्ध. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन बी आहे पहिले मराठा युद्ध. तर पहिले अँग्लो मराठा युद्ध याचा शेवट झाला होता सालबाईच्या तहाने. ठीक आहे. सालबाई हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. सालबाईचा तह हा 1782ला झाला होता. वर्ष देखील विचारलेला आहे. ठीक आहे. 1782ला झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1488 मध्ये कोणी केप ऑफ गुड होपचा शोध लावला? ठीक आहे. केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावलेला आहे? तर बार्थोलोम्यू डायस याने लावला होता. ठीक आहे. बार्थोलोम्यू डायस याने केप ऑफ गुड होपचा शोध लावला. नंतर याच मार्गाने वास्को द गामा भारतामध्ये आला. आपण पाहिलेला आहे कधी? तर 1498ला. ठीक आहे. वास्को द गामा भारतात आला. केप ऑफ गुड याच मार्गाने आला होता, पण याचा शोध लावलेला आहे बार्थोलोम्यू डायस याने. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखराचे जुने नाव काय आहे? तर उत्तर असणार आहे बघा पीक 15. ठीक आहे. पीक 15 हे माउंट एव्हरेस्ट शिखराचे जुने नाव आहे. मोस्टली हा ऑप्शन रोमन अंकामध्ये असेल. ठीक आहे. पीक लिहिलेलं असेल आणि रोमन अंक असेल पुढे. ठीक आहे. अशा प्रकारचा. तर तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. माउंट एव्हरेस्टचं जुनं नाव होतं पीक. ठीक आहे. 15 हे जे नाव आहे ते ब्रिटिशांनी दिलं होतं. माउंट एव्हरेस्टला बघा 2-3 नाव आहेत, त्यापैकी चोमोलुंगमा. ठीक आहे. चोमोलुंगमा हे जे नाव आहे ते तिबेटी भाषेतील नाव आहे. तसंच सागरमाता म्हटलं जातं नेपाळमध्ये, नेपाळी भाषेत सागरमाता म्हटलं जातं. पीक 15 हे नाव ब्रिटिशांनी 1865 मध्ये दिलं होतं. ठीक आहे. 1865 मध्ये पीक 15 हे नाव दिलं होतं. त्यानंतर 1865 मध्येच ब्रिटिशांनी जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ नामकरण माउंट एव्हरेस्ट असं केलं. कोणाच्या सन्मानार्थ? तर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ. ठीक आहे. आता माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची किती आहे? तर 8848.86. ठीक आहे. 8848.86 मीटर एवढी माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची आहे. फुटामध्ये 29,031.7 फूट. ठीक आहे. हे हिमालय पर्वत रांगेतील शिखर आहे. ठीक आहे. देश कोणता आहे? तर नेपाळ व चीनमधील तिबेट जे आहे या सीमावर्ती भागामध्ये हे शिखर आहे हिमालय पर्वत रांगेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न, कोसी नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हटले जाते? कोणत्या राज्याचे म्हटले जाते? बिहारचे दुःखाश्रू म्हटलं जातं कोसी नदीला. सेम प्रश्न आसामसाठी विचारला जातो. तर बघा आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदीला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारताला पोलिओमुक्त देश घोषित करण्यात आले? उत्तर असणार आहे बघा 2014. ऑप्शन बी 2014 मध्ये भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले. कोणी घोषणा केलेली आहे? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. ठीक आहे. WHO ने ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे. आता जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जातो. तर बघा 24 ऑक्टोबरला दरवर्षी जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो. त्यानंतर पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? तर जोनास साल्क. ठीक आहे. पोलिओ लसीचा शोध लावलेला आहे जोनास साल्क यांनी. पोलिओ व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. ठीक आहे.
त्यानंतरचा प्रश्न, एंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? कशाचे उदाहरण आहे? कीटकनाशक. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, कीटकनाशक आहे एंडोसल्फान हे खूप विषारी आहे, त्यामुळे याला जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, ईमेल पत्त्याचा पहिला भाग काय असतो? काय असतो? तर युजर नेम. ठीक आहे, ईमेल पत्त्याचा पहिला जो भाग असतो तो युजर नेम असतो. त्यानंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी प्रमाण किती टक्के होते? तर 9.28 उत्तर असणार आहे. 9.28% एवढी लोकसंख्या होती आपल्या महाराष्ट्राची भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी. ठीक आहे, 9.28. आता महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? लोकसंख्या जनगणना 2011 नुसार तर 11,23,74,333. ठीक आहे, एवढी लोकसंख्या होती आपल्या महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्राचा जनगणनेनुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, एकक कालावधीत वस्तूच्या वेगात होणारा बदल किंवा वस्तूच्या वेग परिवर्तनाचा दर म्हणजे काय? तर उत्तर असणार आहे त्वरण. ठीक आहे, एकक कालावधीत वस्तूच्या वेगात होणारा बदल किंवा वस्तूच्या वेग परिवर्तनाचा दर म्हणजेच त्वरण होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईचे पहिले नगरपाल कोण होते? मुंबईचे पहिले नगरपाल कोण होते? तर भाऊ दाजी लाड. ठीक आहे, भाऊ दाजी लाड हे मुंबईचे पहिले नगरपाल होते 1869 मध्ये. ठीक आहे, 1869 मध्ये. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे पहिले कोण होते मुंबईचे नगरपाल स्वातंत्र्यानंतर? तर महादेव डहाणूकर. ठीक आहे, महादेव डहाणूकर हे मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे नगरपाल होते. त्यानंतरचा प्रश्न, टेनिस खेळात एका वर्षात किती ग्रँड स्लॅम खेळवले जातात? किती खेळवले जातात? तर 4. ठीक आहे, दरवर्षी 4 ग्रँड स्लॅम खेळवले जातात टेनिस खेळात. ठीक आहे, आता ग्रँड स्लॅम ही जी संज्ञा आहे ती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला तो. तर ग्रँड स्लॅम ही जी संज्ञा आहे ती टेनिस या खेळाशी संबंधित आहे. कोणकोणते ग्रँड स्लॅम खेळवले जातात दरवर्षी? तर सर्वात आधी होतो ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर होतो फ्रेंच ओपन, त्यानंतर होतो विम्बल्डन ओपन आणि चौथा होतो US ओपन. ठीक आहे, असे 4 ग्रँड स्लॅम खेळवले जातात दरवर्षी. ठीक आहे, एक प्रश्न मोस्टली विचारला तो पोलीस भरतीमध्ये, सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहेत किंवा कोणी जिंकलेत ग्रँड स्लॅम? तर नोवाक जोकोविच. ठीक आहे, पुरुषांमध्ये नोवाक जोकोविचच्या नावावर 24 ग्रँड स्लॅम आहेत आणि हे सर्वाधिक आहेत. ठीक आहे, नोवाक जोकोविचच्या नावावर. तर महिलांमध्ये बघा मार्गारेट कोर्ट. ठीक आहे, हिच्या पण नावावर 24 ग्रँड स्लॅम आहेत. महिला व पुरुष दोघांच्या नावावर 24 या ठिकाणी ग्रँड स्लॅम आहेत. ठीक आहे, पुरुष नोवाक जोकोविच तर महिला मार्गारेट कोर्ट. त्यानंतर महत्त्वाचे करंट अफेअर्स बघा कव्हर करून घेऊया. प्रश्न आहे बघा, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? तर बघा हा प्रश्न मोस्टली या भरतीमध्ये विचारला जाणार म्हणजे जाणारच. ठीक आहे, तर उत्तर असणार आहे बघा न्यूयॉर्क. ठीक आहे, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे या ठिकाणी महापौर बनलेले आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEMचे उद्घाटन कोठे करण्यात आले? कोठे करण्यात आले? तर इजिप्तमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर आपला महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र हे सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ठीक आहे, महाराष्ट्राने एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीशी हा करार केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पूर्वी प्रचंड प्रहार 2025 युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर अरुणाचल प्रदेश उत्तर असणार आहे. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वी प्रचंड प्रहार 2025
हा युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे? त्यानंतरचा प्रश्न, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजरवर पहिला सोन्याचा व्यवहार कोणी पूर्ण केला? तर SBI, ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया हिने पूर्ण केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? एकूण 48 पदके जिंकली आहेत भारताने आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार केव्हा कार्य सुरू करणार आहे? 7 नोव्हेंबर 2025 पासून इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार कार्य सुरू करणार आहे. ठीक आहे, 7 नोव्हेंबर 2025 पासून. त्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे, नुकतंच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय डी, पर्याय अ व ब दोन्ही, म्हणजेच जमैका व क्युबा. जमैका व क्युबा या दोन देशांना भारताने मानवतावादी मदत पाठवलेली आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी जरूर शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.